हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज खूप पाऊस पडतो आहे. गेले 4-5 दिवस भरपूरच पाऊस पडते आणि बया पावसामध्ये एवढी भिजते आहे. ॲक्च्युली हा मला ना व्लॉग बनवायचा नव्हता, हा मला बनवायचा होता शॉर्ट. सो मी ना आता याला व्हॉईस ओव्हर करते. तर कारण की असं झालं ना की मला तेव्हा पावसाचा एवढा आवाज येत होता की मला बोलता पण येत नव्हतं. सो मी ठरवलं की नंतर व्हॉईस ओव्हरच करेन. तर असं झालं. तर फायनली मला आज जायचं होतं संकेतला टिफिन द्यायला. सो मी पूर्ण जेवण कंप्लीट केलं आहे इथे. हे सगळं जेवण आहे माझं. आणि मला असं काही स्पेशल करायचं नाही आहे. जे काही ओरिजिनल आहे तेच दाखवायचं आहे. सो हे सगळं जेवण बनवलं आहे आणि पूर्ण डब्बा पॅक करून मी त्याला निघाली आहे. आणि एवढा पाऊस आहे ना की विचारच करू शकत नाही आपण. एवढा मुंबईमध्ये पाऊस आहे आणि मुंबईमध्ये थोडासा जरी पाऊस पडला तर पाणी तर भरतंच. तर हे तर एवढं पाऊस पडतो 4-5 दिवस गेले तर एवढं पाणी तर विचारायलाच सोय. आणि हे रस्त्यावरचे खड्डे तर विचारायलाच नको. किती लोकांचे जीव जात आहे त्याच्यामुळे. आणि मुंबईमध्ये रस्ते कधीच नीट सापडत नाहीत. यावर्षी नीट करणार, पावसाळा आला की सगळं वाहून जातं. असे त्यांचे रस्ते बनवण्याचं काम चालतं. त्यामुळे पावसामध्येच वाट काढत जावी लागते. आणि बापरे, भयंकरच पाऊस आहे बाहेर. खूप पाऊस आहे. खूप पावसामधून तरी पण मला टिफिन पोचवायचा होता. सो मला असं टिफिन घेऊन जावं लागलं. कारण तुला गरम गरम जेवण मी रोज देते. तर त्याच्या बँकमध्ये मी चालू होती. अरे ऑटो करूनच जा. तू पण भक्तिवेदांतलाच जाते. तू भक्तिवेदांतला जाते. संकेतचा डबा दिला आणि मला पण असा आनंद झाला होता की चला आता मी पण काहीतरी थोडं बघते काहीतरी मला. कारण मला फिश खायचा झालं होतं. तर मग मी म्हटलं की आता जाते. तो वाटत तर एवढा पाऊस होता आणि रस्त्यांवरून तर खड्ड्यांमधून चालताना भीतीच वाटते. आणि हे कोणाचं तरी काहीतरी पार्सल पडलं होतं आणि ते होडीसारखं असं तरंगत होतं. म्हणजे काय काय त्याच्यामध्ये होते, शेव होता, बुंदी होती आणि तिखटवाली आय थिंक चण्याची डाळ होती. असं काय काय ते होती. ते मला विचारा कोणाचं तरी पडलं असेल, काय माहीत आता. की मी मच्छी मार्केटला पोचली, बघितलं तर मच्छी मार्केट पण बंद झालं होतं. बंद झालं का मागू? अरे हां, आहे, पापलेट आहे. कापून देऊ जास्ती दिल्या. एवढं वाटाणा लावते तरी पण जास्त. कालवे की 100 रुपयाला देते. एवढे काय मनासारखी मच्छी नाही मिळाली, पण ठीक आहे. आणि तिथून मला जायचं होतं भाजी मार्केटला. बाजूलाच भाजी मार्केट आहे. तर तिथून मी भाजी घेतली. पण झालं असं ना, ज्या शॉपवर मी गेली तिथं नव्हता तो शॉपकीपर. सो समोरचा तुझा त्याच्याकडून घेतली. तो बिचारा सांगत होता माझ्याकडूनच घे. पण नाही, मला ही कोथिंबीर ताजी वाटत होती. सो मी इथूनच घेतली. 30 रुपये. फायनली पॅक करून निघाली. तर मग काय बापरे, मार्केटमध्ये पण भयंकर पाऊस होता. सो फायनली सगळं झालं. मच्छी वगैरे घेतली आणि मी घरी जायला निघाली. तर पाणी तर बघायलाच नको. असं आहे मुंबईमधलं लाईफ. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मुंबईचं लाईफ जे आहे ना, त्यानुसार मुंबई कधीच कोणासाठी थांबत नाही. मुंबई ही चालूच राहते. थँक्यू.